सुप्रभातम. नमो नमः सर्वेभ्यः. ह्या आधी आपण दीपोत्सवाबद्दल बोललोय आणि आता वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. आजपासून घरोघरी दिवे लागायला सुरुवात होत असते. वसुबारसला गोवत्स द्वादशी असं सुद्धा म्हटलेलं आहे. किती सात्विक दृश्य आहे ना, की गाय तिच्या वासराला वात्सल्याने साठत आहे, हो ना. तर वात्सल्याचं प्रतीक म्हणून आजच्या दिवाळीच्या पर्वाचीही सुरुवात होत असते. सर्व प्राणी मात्रांमध्ये गायीलाच देवता मानलेला आहे, कारण गाय एकमेव प्राणी आहे जी पंचमहाभूतांच्या तत्वांचं संवर्धन करत असते. गायीचं जी दृष्टी आहे ती जितक्या दूरवर जाईल तितकं तो क्षेत्र तो सत्वतम झालेला असं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. गायीचा लालास्राव म्हणजे लाड, आणि गायीची शिंग ही जितकी काही जमिनीवर जर असतील तर त्यामध्ये त्या जमिनीची सुपीकता वाढवण्याची क्षमता गायीच्या लाडेमध्ये, शिंगामध्ये आहे. गायीचं जे दूध सांगितलेलं आहे, गाय एकमेव प्राणी आहे की जी काही विषारी पदार्थ जरी खाण्यास जरी आले तरी ते कंठामध्ये ती धारण करून ठेवत असते. ते विषतत्व तिच्या दुधामध्ये उतरत नाही. म्हणून आपण जर गायीचं जर दृश्य जर बघितलं ना, ज्याच्यामध्ये देवतांचं चित्र दाखवलेलं आहे, तर तिच्या गळ्यामध्ये महादेवाचं चित्र काढलेलं असतं. कारण महादेवाने सुद्धा समुद्र मंथनातून जे खालाहल विष निघालेलं ते त्यांनी कंठात धारण करून ठेवलेलं. आणि गाय सुद्धा समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी एक ही आपली कामधेनू आहे. गायीचा निश्वास हा कफक्षय करणारा असल्यामुळे श्वासव्याधीची जी रुग्ण आहेत त्यांना अद्रव्यभूत चिकित्सेमध्ये आमच्यासारखे कितीतरी वैद्य सांगत असतात की गायीच्या गोठ्यामध्ये जायचं आणि गायीला छान असं प्रेमाने आलिंगन द्यायचं 10 मिनिटासाठी तरी किमान. आणि या फक्त गायीच्या 10 मिनिटाच्या आलिंगनाने 2 श्वासामधलं ड्युरेशन जे आहे ते वाढलेलं दिसून येतं. त्यानंतर गायीच्या संपर्कात जितके काही राहणारे लोक आहेत त्या व्यक्तींची व्याधी क्षमता इतकी जास्त वाढत असते की 4-5 वर्षापूर्वी कोरोना संपूर्ण विश्वाला ज्याने विळखा घातलेल्या जीवितहानींनी, पण गायीच्या गोठ्यांमध्ये कोरोना हा स्पर्श सुद्धा करू शकलेला नाही आहे. हे केवळ गायीच्या सहवासाचं व्याधी क्षमत्वाचं सामर्थ्य आहे. गायीच्या मध्ये आतपसेवन क्षमता इतकी जास्त सांगितली. आतपसेवन म्हणजे ती कितीही वेळ उन्हामध्ये बसू शकते. गायी एकमेव प्राणी आहे की जिला असं ऊन सहन होतं. म्हशीला ते ऊन सहन होत नाही, त्याच्यामुळे तिला पाण्यामध्ये डुबायला आवडतं. पण गाय कितीही वेळ उन्हामध्ये बसू शकते आणि ती अग्नितत्वाचं, तेजतत्वाचं ती धारण करणारी असल्यामुळे तिच्या दुधामध्ये ती तेजस्विता वाढवण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे गायीचं दूध पिवळ्या रंगाचं असतं. गायीचं जे मूत्र सांगितलं, ज्याला आपण गोमूत्र म्हणतो, गायीचं जे मूत्र आहे हे रक्षोग्न सांगितलेलं आहे. रक्षोग्न आणि लेखन कर्म करणारं. त्यामुळे मेदोरोग असतील, स्थौल्य असेल, रसप्रदोषच विकार असतील किंवा कर्करोगासारखे व्याधीमध्ये आमच्यासारखे कितीतरी वैद्य चिकित्सार्थ प्रयोग करत असतात गायीच्या गोमूत्राचा. त्यानंतर गोमय. गायीचं जे गोमय आहे, गायीचं गोमय हे वास्तुशुद्धीकर आणि रक्षोग्न कर्म करणार आहे. त्यामुळे साधना करणारे कितीतरी साधक आहेत की असे गायीच्या शेणाने सारवलेल्या वास्तूला साधण्यासाठी प्राधान्य देत असतात. किंवा आमच्यासारखे वैद्य जे मानस रुग्ण जे आहेत, मानस रुग्ण म्हणजे ज्यांना ग्रहबाधा झालेली आहे, अशा रुग्णांची चिकित्सा करण्यासाठी गायीच्या शेणाने सारवलेल्या वास्तूला प्राधान्य देत असतात. अशा या गायीच्या पूजेने आपण दिवाळी पर्वाचा प्रारंभ करूयात. पुन्हा सगळ्यांना या गोवत्स द्वादशीच्या तसेच किंवा वसुबारसच्या भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.